गाईज इकडे आहे मुंबईची टीम आणि इकडे आहे पुण्याची टीम. आता टॉस दाखव रे. हा बघ, ही आमची स्पेशल टॉस आहे. बघा आमचा गांगुली लेफ्ट हँड बॅट्समन. अरे 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 चिंबोरी भेटली याला. हे बघा चिडके लगेच नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गणेश कोंडरकर ब्लॉग्स. सो मंडळी, आज मी गावाला आहे आणि आमच्याकडे आता नाईट क्रिकेटचे सामने भरवलेत. मुंबई वर्सेस पुणे अशा 2 टीम केलेत. माझ्या मागे बघताय हेलोजन वगैरे लावून आमची पूर्ण गावातली पोरं जे आहेत ते नाईट क्रिकेट आज खेळणार आहेत. तुम्हाला बघायला मिळणार आहे गली क्रिकेट कसं असतं. सो आता खरंच 2 टीम केल्यात. आम्ही पुणेवाले वेगळे आणि मुंबईवाले सगळे वेगळे. सो चला दाखवतो आज आमच्या गावाकडचं क्रिकेट कसं असतं. सो बघूयात. पुन्हा मॅच लाईव्ह ऑन द वाकी खुर्द WIPL मॅच चालू होत आहे. गली क्रिकेट. सो आपण चला चालू करूयात व्हिडिओ आणि तुम्हाला दाखवतो आमच्या गावाकडचं गली क्रिकेट. सो गाईज आता टॉस होतोय. चला तुम्हाला टॉस दाखवतो कसा करतायत ते. गाईज इकडे आहे मुंबईची टीम आणि इकडे आहे पुण्याची टीम. आता पुण्यामध्ये आमचा रोहित शर्मा इकडे आहे. तो हात वरती करतोय. तो त्याच्या हातातच आमची इज्जत आहे. आणि हा आमचा एक आहे फ्रेंड मुन्ना म्हणून आहे आणि हा आमचा सगळ्यांचाच फ्रेंड आहे. चला तर आता टॉस होतोय आणि चला आपण टॉस बघूयात. काही टॉस उडवत आहेत. हे कुठे गेला? हे बघा टॉस आमची. हे टॉस दाखव रे. हा बघ, ही आमची स्पेशल टॉस आहे. अरे टॉस स्पेशल होता. कॉइन कॉइन कॉइन. प्रमुख पाहुणे तिकडे बसलेत खुर्ची टाकून इकडे. चलो अरे हे काय चिटिंग आहे. हा बघ परत तो सांगतोय. अरे मी नाही येत जा. आज परत तो सांगतोय. त्याच्याकडे दे की पतुकडे. मग दुसरा एक तर उभा राहा, जाऊन मागे उभा राहा. ये रे चला काय टॉस उडवतात आता चिडके लोक. हे थांबा थांबा रे साईडला रे. काय काय कोण जिंकले टॉस? मुंबई टॉस जिंकले आणि काय घेतले? बॅटिंग. चला सो गाईज आता मुंबईने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी बॅटिंग घेतली. तर आता मला जावं लागेल. पुण्याची फिल्डिंग आहे म्हटल्यावर मला फिल्डिंग करायला जावं लागेल. सो आता चला बघतो. सो गाईज आता वाजलेले आहे 1:30 वाजून गेलाय आणि आमची आता नाईट मॅच चालू होती. बघा इतके क्रिकेट प्रेमी आहेत आमच्या गावातले, काय सांगू तुम्हाला. आणि चला आता मला फिल्डिंग करायला जावं लागणार आहे. हे बघा आमची गावाकडची टीम. गाईज तुम्हाला नियम सांगतो आमचे. आता बघा इथे जी लाईन दिसते तर ती लाईन आहे नोची. या लाईनच्या पुढे बॉल टाकायचा आहे. जर मागे बॉल पडला तर नो बॉल असणार आहे. आणि इकडे पाठीमागे दाखवतो. हे बघा या बाजूला इकडे बाउंड्री लाईन आहे आणि या बाउंड्रीच्या बाहेर जर डायरेक्ट बॉल गेला तर तो आउट आहे, 6 नाहीये. आणि बॉक्स क्रिकेट असल्यामुळे 6 आउट ठेवलाय. सो आता इथे बॉलर आहे, इथून बॉलर टाकणार आहे. वाईट वाईट. साइड लो.
गाईज मुंबईचे 4 विकेट पडलेत एका ओव्हर. हे संभा तू पण जा लवकर. मुंबई इंडियन्सची आज आता लागला. आपण चाललं की तू येईन पाचच्या नाही अरे बॉल पकडा ना. वाचला रे वाचला. याला घालवा. हे गेलं बघ 2 मिनिटं जास्त निघत नाही तो. अरे याला रात्री साइड लो. किती चिडते रे मुंबई वाल्याशी. चुप रे. गाईज मुंबईवाल्यांना आम्ही 4 ओव्हरमध्ये 20 रन दिलेत आणि ऑल आउट केले. आता आमची पुणेवाल्याची बॅटिंग आहे. मुंबईवाल्यांना पूर्ण धुतले आम्ही, सगळं धुतले. ओपनिंग बॅट्समन आमचा रोहित शर्मा आलेला आहे, योगेश. गाईज मुंबईवाले खूप चिडले आमच्याशी. बॉल रन वाढत होते पण आमचं लक्ष होतं बरोबर. गाईज आता आमची इनिंग चालू झाली आणि आमचा रोहित शर्मा पहिल्याच बॉलला डॉट केलाय. चलो देखते अभी. बाजूला कुत्रा आहे बघ फिल्डिंगला. बॉल आहे. बॅटिंग अरे चौकार. पहिल्याच बॉलात चौकार मारलेला आहे. 2 बॉल 4. सुंदर असा फटका आमच्या रोहित शर्माने मारलेला आहे आणि पहिल्याच बॉलला चौकार मारलाय. हे हारायच्या कंडिशनला हा शॉट आहे. अरे चौकार गाईज. 9 4. हा आमचा छोटा समू दादा, आमचा छोटा प्लेअर आहे. बघून घ्या याला. फिल्डिंग करतोय बाउंड्री लाईन वरती. अरे कॉस्टली जबरदस्त फिल्डिंग केली. वा 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 वा. चिडके रे, त्याच्या हातात बॉलच नव्हता त्याच्या. यार काय यार, गलत आहे यार. रोहित शर्माने एकाला आउट केला आता. आमच्या रोहित शर्मानेच आउट केला एकाला. हा टाक तू. हा बापाच्या डोक्यात घाल. अरे पायामधून बॉल गेलाय त्याच्या. अरे धाव तू. आमचा मुरलीधरन बॉल टाकत होता आणि बॅट्समॅनला बॉलच जमत नव्हता मारायला. इतकं खतरनाक मुरलीधरनची बॉलिंग होती. आता तो आलाय पाठीमागे किपिंग करायला. मुरलीधरन
आता आमचा नावाजलेला ज्यांनी समजा क्रिकेट टीमचा कॅप्टन रुपेश दादा, आता तो रुपेश दादा खेळायला आलाय. थांबा थांबा, त्याला ठोकून घेऊ द्या. छोटा प्लेअर धावत धावत आला. गांगुली आला धावत धावत. ए शॉट आहे रे, कडक चौकार. हा असा प्रकार, असा हा आहे आमचा नावाजलेला प्लेअर. पहिल्याच बॉलमध्ये षटकार चौकार मारून आणि जिंकलेले आम्ही. गाईस, अशा प्रकारे आम्ही पुणेवाल्यांनी मॅच जिंकलेली आहे. ए अरे ओरडणार रे, मुंबईवाले हारले रे, हारले. पुणेवाले जिंकले, कम ऑन. गाईज, अशा प्रकारे आम्ही पहिली मॅच जिंकलेली आहे आणि दुसरी मॅच चालू झाली. दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा आमच्या नावाजलेल्या प्लेअरने पहिल्या बॉलला पहिलाच चौकार मारलाय. आता दुसरी मॅच चालू झाली. आता बघू शकता, या मॅचला पण आम्ही पुणेवाल्यांना हरवणार आहे, सॉरी मुंबईवाल्यांना हरवणार आहे आमची पुण्याची टीम. सो चला अजून बघूयात, मजा घेऊयात आमच्या गली क्रिकेटची. खूप वर्षातून असं गावाला क्रिकेट खेळायला मिळतंय. चला फिर घेऊयात मजा आपण. ही आहे आमची बाउंड्री लाईन. या बाउंड्री लाईनच्या पलीकडे जर बॉल आला इकडे, फुल टॉस. हे माझ्या कॅमेऱ्यात पण हे माझ्या कॅमेऱ्यात पण झालं शूटिंग रे. तुझा हात लागून गेलाय ते. चिडू नको आता तू. लगेच रिप्लाय, डायरेक्ट रिव्ह्यू आम्ही देतो तुला. गाईज, आमच्या दुसऱ्या मॅचचा स्कोर झालाय 1 ओव्हरला 12 रन. आमचा कॅप्टन जो आहे पुण्याचा, खतरनाक खेळतोय, खतरनाक. त्याच्यासमोर एकही बॉलर असा टिकत नाहीये. असा आमचा डेंजर कॅप्टन खेळतोय पुण्याचा. भावा आता तारीफ केले, लगेच जास्त वरती हवेत नको उडू. हा बघा आमचा कॅप्टन पुण्याचा. आता तो म्हणतोय शतक 50 मारणार आहे. शाबास. हे अरे इकडे थोडा इकडे मार असं आतमध्ये. चल गाईज, आता माझी बॅटिंग आली. चला आणि काय, तू हवी टाका, पाठ टाकू नको, नाही तर मी बॅटिंग देणार. अरे ट्रायल बॉल होता, आउट नाही झालं. कट करणार आहे मी आलेलो आहे आणि गेलेलो आहे. उचलतच जातोय बॉलच्या मागे. पहिल्या बॉललाच आउट झालोय. बॅट लेग होतं, नेक्स्ट मॅचला षटकार मारला. षटकार नाहीच आहे. बॅट अशी काय धरतो. बघा आमचा गांगुली लेफ्ट हँड बॅट्समन. अरे 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 चिंबोरी भेटली याला. गावली का नाही तुला चिंबोरी. आमचा गांगुली वाचलाय. अरे मला उडवतो का काय. आमचा नवीन बॅट्समन ते बॅट बघा कशी धरतो. खायला खतरनाक आहे. शिट यार, नजर लागली वाटते याला. आमचा स्कोर खूप छान आहे. तिसऱ्या ओव्हरला 17 रन केलेत. आणि आता आमचा पुण्याच्या टीमचा रोहित शर्मा खेळायला आलाय. 3 ओव्हरला 17 रन ना. 3 ओव्हरला 17 रन स्कोर झालाय. शेवटची ओव्हर चालू आहे. आणि बघा इथे गांगुली खेळायला आलाय. उर्फ नाव सखा. हे काय नवीन नाव. नवीन बॅट्समन आहे, उर्फ नाव सखा. हे मॅडी चिडू नको रे. पंचांचा निर्णय अंतिम आहे. हे अरे चिडू नको. हे बघ इथे बॉल होता समोर. हा सगळ्यात जास्त चिडका. हा बघा प्लेअर मॅडी लिहिलं ना माझ्या पाठीमागे, सगळ्यात जास्त चिडका आहे. गाईज, आमच्या सेकंड मॅच मध्ये फर्स्ट इनिंगचा 29 रन झालेत आणि 30 रनला विन आहे. मुंबई बघू आता मारते काय. मला वाटत नाही मारल म्हणून. मुंबईच्या तेवढी हवा नाही आता यावर्षी. सो बघूयात आता. गाईज, सेकंड मॅच मला असं वाटतं हारणार आहे आम्ही.
जाऊ दे म्हटलं त्यांना देऊन टाकू. अरे काय नाही रे गेली काय 3 ओव्हरला 27 रन झाले. 3 ओव्हरला 27 रन झालेत आणि आता 6 बॉलला फक्त 3 रन पाहिजेत. बहुतेक आम्ही हारणार आहे आता ही मॅच. हारली लोक. अरे नाही हरते रे आमचे बॉलर आहे. हे आमचा तो बॉलर आहे ना तिकडे छोटावाला. हे थांब थांब याला मग मी जातो. हे 2 मिनिटाच्या वरती नाही टिकत आहे. कुणीतरी सांगितलंय मला. गौरव मोरे कुणीतरी सांगितलं 2 मिनिटाच्या वरती नाही टिकत. आणि इथे मुंबई विन झालेली आहे आणि पुणेकर फायनली हारलेत मॅच. आता पुणेने एक मॅच जिंकले मुंबई एक मॅच जिंकले. बघूया आता कोण आता फायनल होणार आहे आमची. त्याच्यामध्ये कळेल आता कोण टफ आहे टीम. गाईज आता पुणेवाले पण एक मॅच हारले आणि मुंबई पण एक मॅच हारले. सो हे टाय झाले. आता हे फायनल आहे. तिसरी मॅच कोण जिंकते बघूयात. मित्रांनो मुंबई इथं पण चिडायला लागली. मुंबईने टॉस जिंकला होता. पहिली बॅटिंग घेतली होती. नंतर परत म्हणले की नाही आम्हाला फिल्डिंग हवंय. अशा प्रकारे इथं पण मुंबई चिडायला लागली. पहिल्यापासूनच चिडकी. हे बघा चिडके लगेच चिडके. विकेट गिरे चिडकी अरे मंडळी हे बघा मुंबई चिडकी चालू झाली इथे पण. पाठीमागे लहान मुलांनी लागेल. गाईज इथं पण मुंबई परत चिडायला लागली. बघा नो बॉल असून आऊट पडला. काय अरे चिडक्या भावा हे भावा अरे खरं बोल रे. अरे खरं बोल रे. काय चिडक्या रे चिडक्या. व्हिडिओ मध्ये बघा पाहिजे तर काय ना तू व्हिडिओ मध्ये नो बॉलच आहे. हे नो आहे बस. इकडे समोर मारा रे. कुठे गॅप आहे. साप सांगतोय साप नाही गॅप म्हटलं तो. पुण्याकडून एकटा रोहित शर्मा खेळतोय आमच्या पुण्याकडून. हे नाही चल डिक्लेअर जाऊ दे डिक्लेअर. काहीच आमची टीम आता ऑल आउट झालेली आहे. 17 रन झालेत आणि 18ला टू विन आहे. 4 ओव्हरला म्हणजे 24 बॉल 18 रन टू विन. लय बेकार अवस्था केली आमची पुण्याची मुंबईवाल्यांनी. चला आता फिल्डिंग करायला जातो. नाही आऊट झाल्याशिवाय कॅच पकडताना चक्क माणूस पडला. विकेट नको घेऊ. तो आला असता ना मग लावला.
आणि काही विकेट नाही पाहिजे शाबास गाईज मुंबई जिंकली आणि पुणेवाले हारले. एका रनाने हारलो आम्ही, एका रनाने. पण लय चिडले राव मुंबईवाले नेहमीप्रमाणेच. सो गाईज आता मी इथे व्हिडिओ थांबवतो. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते आवर्जून कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा. सो भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. आत्ता वाजलेत 2:45, रात्रीचे 2:45 वाजलेले आहेत आणि मी आता इथे हा ब्लॉग थांबवतो. ही व्हिडिओ खरंच तुम्हाला कशी वाटली, कोकणातली माझ्या गावाकडचं गली क्रिकेट, नाईट क्रिकेट कसं वाटलं ते सांगा मला आवर्जून. चलो भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.